कम ऑन पल्लवी, यू कॅन डू इट. अरे काय बात आहे. माझा वाढदिवस नुकताच झाला आणि अर्थातच फ्रेंड्सना पार्टी हवी होती. मग ठरलं झेनिथ धबधबा बघायला जायचं आणि नंतर थेट 7-12 ढाब्यावर धम्माल जेवणाची मजा घ्यायची. मी सगळ्यात आधी ट्रेननं खोपोलीला पोहोचलो. इथून तुम्हाला दिसतंय की नाही ते माहिती नाही, पण मला दिसतंय इथं खूप सारे वॉटरफॉल आहे वरती. खूप आहे वॉटरफॉल्स. तर व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला एवढं दिसणार नाही, कारण की आता व्हिडिओमध्ये आणि ॲक्च्युअल बघण्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो. तरी पण थोडंफार दिसत असेल तरी बघून घ्या. तसं तर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे गेल्यावर, जवळूनच दाखवणार आहे एकदम. तर मित्रांनो तुम्हाला या रस्त्याने येताना तुम्हाला स्टॉल वगैरे पण दिसणार आहे. तिथं मक्के, वडापाव आणि खूप काही म्हणजे खायला आहे, सुविधा वगैरे आहे. इथे जेवणाचे ऑर्डर वगैरे पण घेतले जातात. तर काय टेन्शन नाही, खाणं पिणं पण आहे. तरी पण तुम्हाला असं बॅगी टिफिन वगैरे आणायचं तर ते तर आणाच तुम्ही, नक्की आणा. घरचं जेवण असतं आणि इथं पण घरचं जेवणच भेटतं ऑर्डर करून. आणि पाण्याची बॉटल, डब्बा, तर हे सर्व कॅरी करा. आणि एक्स्ट्रा कपडे पण कॅरी करा वॉटरफॉलला आंघोळ करायसाठी. तर चला जाऊया पुढे. तर मित्रांनो जवळच पोचले वॉटरफॉलच्या, आणि अजून मित्र आले नाहीत. ते बस पोचलेच आहे, येतील ते लोक 5 मिनिटामध्ये. तोपर्यंत आपण जरा वॉटरफॉल बघूया. ऑलरेडी मी हा वॉटरफॉल बघितला, इथं आलो पण आहे. तर तो तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो आहे स्क्रीनवरती, बघा थंबनेल बघा आणि तो व्हिडिओ पण नक्की बघा. इथं कसं यायचं वगैरे मी त्याच्यात पण तुम्हाला सांगितलं आहे. तो व्हिडिओ मी हिंदीमध्ये बनवला आहे, तो बघा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघा, हा वॉटरफॉल आहे झेनिथ वॉटरफॉल. आपण जवळ पोचलो आहे. फ्रेंड्स ट्रॅफिकमध्ये अडकले होते, त्यामुळे ते थोडं उशिरा आले. ते येईपर्यंत मी झेनिथ धबधब्याजवळ पोहोचलो आणि निसर्गाचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात माझे फ्रेंड्स आले आणि मग त्यांनीही धबधब्याजवळचे सुंदर फोटो काढले आणि तो नजारा मनसोक्त एन्जॉय केला. एकत्र फोटो काढले, थोडा वेळ शांत बसलो. एकदम रिलॅक्सिंग अनुभव होता. लेट का झाला? वडापाव खातो. ही आमची मित्रमंडळी, जरा उशीर झाला त्यांना यायला, तोपर्यंत मी पोचलो होतो वॉटरफॉल जवळ. आपण ब्लॉगमध्ये छत्री आहे, छत्री कॅरी करायची ना उन्हात पावसात. नवीन छत्री आहे. तर आता चाललो आम्ही 7-12ला. यानंतर आम्ही सगळे मिळून फ्रेंडच्या गाडीतून 7-12 ढाब्यावर गेलो. हॅलो 7-12ला. अरे हा 7-12 हेच आहे का? मग बघ जेवण एवढं भारी आहे ना, विचारूच नको. संग्राम काय बोलतो? 7-12ला पोहोचलोय आपण. एक हा फर्स्ट टाइम खाणार आहे. खाल्ल्यानंतर खाशील ना, रोज येशील. हा रोज आणशील इथं.
तर मित्रांनो आता आपण आलो आहे 7-12 ढाब्यावरती. हा बघा हा ढाबा इकडं. इथं आज आपण खाणार आहोत चिकन वगैरे, नॉनव्हेज खाणार आहे. असं बसून खायचं का आपण खाली? या चपला काढा इकडं. प्रतीक कसं आहे, कसं बसून खायचं काय आपलं? बसून खायचं. तिकडे सिटिंगची पण सोय आहे. आल्यापासून आणि ते छान असं मस्त मध्ये गेले जुनं घर कशा आपण. ढाब्यावर देसी स्टाईल जेवणाची मजा काही औरच होती. पण ट्रिप इथे संपली नाही. जेवण झाल्यावर आम्ही गो कार्टिंग केली आणि टेबल गेम्स मध्ये पण मस्त एन्जॉय केला. रेडी आहे का? हरवायला रेडी आहे का? Come on, Pallavi, you can do it. टेन्शन नाही, चालेल. अरे काय बात आहे. पल्लवी लक्ष द्या. आरामात फोकस. आलं येस तूच घे.
तोंडावर मारा ना एकमेकांच्या. डन. संपूर्ण दिवसभराची ही ट्रिप एकदम मस्त झाली. वाढदिवसाची आठवण कायम लक्षात राहील अशी. पुढचा व्लॉग नक्की बघा, अजून धमाल येणार आहे.